वाघोबा कसराळी बी हे दोन संघ एकमेकांसमोर आहे. टॉस जिंकलाय खंदरपाटा टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. सिद्धेश आणि प्रकाशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहतायत. नेक्स्ट मॅच पहिले दोन्ही विनिंग टीम दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. त्याच्यानंतर आपला सामना असेल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. चला मॅचला होईल सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केला. एक अगदी काबू कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर एक डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर मिड ऑन पाहायला मिळतोय. एक मिड विकेट तर एक शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षणाची विभरचना आपण पाहू शकता. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू हलक्यात टॅप करण्याचा प्रयत्न केला. एक धावेने श्री गणेशा केला जातोय. वाघोबा कसरा टीम आपण पाहू शकता बॅटिंग करताना त्याला दोन हात करतोय. खंदरपाटा टीम दोन्ही वाघोबा प्रसन्न अशा ह्या टीम आहेत एकमेकांसमोर. शेवटचा सामनाच्या पहिल्या फेरीतला असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होते प्रवीण. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न इथे फटका फसला गेला आणि पहिला चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट्स जातोय. एक या धावसंख्येवर पहिला गडी बाद गॉन. थँक्यू. पुन्हा एकदा आमच्या महिला भगिनी आमच्या अगदी व्यासपीठाच्या दिशेने तर त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 1 या अंकावर. 1 धाव स्कोर बोर्ड लागते. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता सिद्धेशने आणि सुरेख झेल टिपला गेला अगदी काऊ कॉर्नर रिझन मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 1 स्कोर बोर्डवर लागली जाते. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये प्रेमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गसपाडा HDL चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवत आहेत. आज सलग 4था दिवस या स्पर्धेचा. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचं सहर्ष स्वागत असेल. जर DBNला आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा या चॅनलला. यावेळेस पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आपण पाहू शकतायत आणि बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. गॉन. थँक्यू. पद्मन पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. त्यांच्याकडे एक चांगला अनुभव आहे. सातत्यानं वाघोबा कसराळी टीमसाठी मात्र चांगली कामगिरी राहिली त्यांची. परंतु या मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील कारण 2 विकेट्स बॅक टू बॅक जरूर पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रवीणच्या माध्यमातून. स्कोरबोर्डवर फक्त 1 धाव लागतंय. 1 धाव हे स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. चांगली सुरुवात पाहायला मिळाली खंदरपाटा टीमकडनं. टॉस जिंकला होता आणि मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी ठरताना सध्या आपण पाहू शकताय. 2 गडी बाद केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर सज्ज होतोय समोर पद्मन पाटील. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न केला. इनफिटच्या वरून क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 1 धाव तर अगदी परिपूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. 2 धावा अगदी पाहता पूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरी टीम जाऊन पोहोचते 3 या अंकावर. 3 रन स्कोर कार्ड लॉस अप 2 विकेट्स. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. पद्मन पाटीलकडे चांगला अनुभव आहे आणि त्याचाच पुरेपूर प्रत्यय पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव अंकित केली गेले.
पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. चेंडू निघून जाईल गासपाडा HDL चषक चौकार 4. आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी तुझे लग्नाला. बघा एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर असं नेहमी सातत्यानं म्हणतात आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला म्हणते पद्मन पाटीलच्या बॅटमधनं 2 चेंडूवर 6 धावा अंकित केल्या गेल्या. टीमला पोहोचवले 7 अंकावर. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते 8 या अंकावर. षटक क्रमांक इथे समाप्त झाला. एक टीमची टोटल आपण पाहिली 8 धावा 2 गडी बाद. या एक सुमधुर संगीत. एक षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. मॅच क्रमांक 6 आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. वाघोबा खंद्रेपाडा विपक्ष वाघोबा कसराय टीम आपण पाहू शकतात. टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. एक षटकाची समाप्ती. टीमची टोटल 8 2 गडी बाद. गोलंदाज मार्कवर येते गोलंदाज प्रकाश. हा गोलंदाज असेल गोलंदाज मार्कवर. पद्मन पाटीलने मात्र जबाबदारी स्वीकारली गेली. त्यांच्या बॅटमधून 3 चेंडू मागे 7 धावांचं योगदान जरूर पाहायला मिळालंय. प्रकाशाला गोलंदाज मार्कवर. दुसरं षटक असेल. प्रकाश गोलंदाज मार्कवर सज्ज होते. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं. एकंदरीत दूरवर क्षेत्ररक्षण जरूर फैलावलं गेलंय. टीमची टोटल 8 2 गडी बाद. यावेळेस चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात पाहायला मिळते. थोडीशी बॅटची एज जरूर लागली होती. डॉट बॉलने सुरुवात केली. प्रकाशचं कौतुक करावं लागेल. आधीच्या 3 चेंडूवर 7 धावा पद्मनच्या बॅटमधून जरूर आल्या होत्या. त्यानंतर हा पहिला बॉल प्रकाशचा डॉट येतोय. पद्मन पाटीलकडे मात्र चांगला अनुभव आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 8 या अंकावर स्थिरावली गेली. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. चला स्पीडअप करा कारण 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळणं बंधनकारक असेल. टायमर सेट केलं गेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न इज फिंगर इज गॉन. अंपायर नाऊ LBWच्या माध्यमातून पद्मन पाटीलला परतावं लागतंय. तिसरा धक्का लागतोय वाघोबा कसराई बी टीमला. गॉन. बघा चेंडू आपण पाहू शकतायत. थोडेशा आतमध्ये येणार चेंडू आणि अगदी एष्टांच्या समोर आदळला गेला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जरूर पाहिलं आणि पद्मन पाटीलला तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यात यशस्वी ठरला गेलाय. प्रकाश यश आला. एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 8 या अंकावर जाऊन कुठेतरी थांबलंय. 3 गडी बाद. 3 गडी बाद 8 धावा या फलकार पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा प्रकाश समोर यश. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पंच दोन्ही समांतर करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय. 3 गडी बाद. प्रकाश जरूर पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या 9 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव तर परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चांगली कॉलिंग जरूर पाहायला मिळालंय आणि एकेरीने संतुष्ट व्यक्त करतात हे दोन्ही खेळाडू. धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये. 10 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये धावा झाल्या होत्या. मागचे 2 सामने आपण पाहिले तर शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत हे सामने झालेत. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंच दोन्ही आज समांतर करतायत. व्हाईट बॉलने धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत.
2 व्हाईट बॉल या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू हाताळून झाल्या 3, म्हणजे अजूनही उर्वरित 3 चेंडू असतील. षटक क्रमांक सध्या 2. पुन्हा एकदा चांगली कामगिरी केलंय. कमबॅक करावा लागेल, पण तू यशलाही चांगली फलंदाजी करावी लागेल. एका बाजूने यश पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रकाश भगत हे 2 बॅटर्स. धावसंख्या एकाने स्थिरावली गेले. 11 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रकाश. या बेसपात अगदी बॅटच्या रडारवर आलाय. स्वीट साऊंड ऐकायला आलाय आणि षटकार 6. रिप्ले पाहू शकतात. अगदी बॅटच्या रडारवाला अक्कू टप्प्याचा चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलाय. मिड विकेटच्या अगदी डोक्यावरनं खणखणीत दर्जेदार हा षटकार पाहिलाय आणि टीमला सध्या सुस्थितीमध्ये पोहोचवलंय. 17 धावा 3 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. 17 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. अंतिम चेंडू असेल. शेवटचा चेंडू. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा हवाई फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीप बॅकवर्ड स्क्वेलच्या अगदी डोक्यावर. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. टीमची टोटल 23, 3 गडी बाद. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. धन्यवाद. मंचावरती उपस्थित असलेले व्यक्तिमत्व आदरणीय भरत गरज साहेब आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी दीपेजी म्हात्रे साहेब आपणास विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल भरतजी गरज साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 1111 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा सन्मान केला जातो. मी दीपेजी म्हात्रे साहेब आपणास विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जातात आदरणीय व्यक्तिमत्व भरत गरज साहेब. मंचावरती सन्मानाचा सन्मान केला जातोय. भरत गरज साहेबांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच सुरू आहे आणि सध्या सन्मान आपण मंचावरती पाहतायत. सहकार्य ते सहकार्य मात्र आपल्याला त्यांचा लाभलेला आहे आणि त्याबद्दल आपण सन्मान या ठिकाणी करतोय. मॅच सुरू आहे त्यामुळे आपण सरळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात आणि पुन्हा एकदा जसा ब्रेक मिळेल तसा आणखीन काही मान्यवर आहेत त्यांचा सन्मान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती पाहायला मिळते. टीमची टोटल 25, 25, 3 गडी बाद. मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार. त्यानंतर आपण पहिला या 2 धावा ॲड केल्या गेल्यात. 25 रन्स. वाईट बॉल. पंच दोन्ही हात समाधान करतात. इथे गोलंदाज दंडित केलं जाते. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. वाईट बॉल. एकंदरीत 26 रन 26 धावा. पहिल्या 2 विनिंग टीम दोन्ही टीमनं सज्ज राहायचं आहे. 4 षटकांतर टॉससाठी आपण यायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल. 27 रन्स ऑन द बोर्ड लागतात. 27 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 27 रन्स स्कोरबोर्ड. प्रकाश भगतने मात्र या धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं. 2 ते षटकार जरूर पाहिले आणि आपल्या वैयक्तिक 13 मार्कवर यावेळेस पुन्हा एकदा बॅटची जरूर लागली जात आहे. चांगला बॅकअप असेल. सिंगल मात्र रोखू शकत नाही आहे. सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल. 34 रन 34 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडूची समाप्ती झाली, म्हणजे अजूनही 2 चेंडू असेल उर्वरित. 8 चेंडूचा एकंदरीत खेळ शेष आहे. 34 रन्स. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. डिपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 2 धावा अगदी परिपूर्ण झाल्या. चला दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल. आई कोस्माई खार्डे बी अँड माऊली तलावपाडा बी दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण अगदी टॉस बॉलच्या दिशेने या. इथे टॉस केला जाईल 4 षटकानंतर. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक सध्या 3. 36 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर अगदी परिपूर्ण केली जात आहे.
या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 37 रन. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली. 37 धावा 3 गडी बाद. येणारे 6 चेंडू असतील तत्पूर्वी देऊया एक डीजेला संधी. नाही डीजेला थांबवतोय कारण की सन्मान आहे तो सन्मान आपल्या मंचावरती महत्त्वाचे आहेत. आदरणीय घासपाडा गावातील ग्रामस्थ म्हणून त्यांना आपण पाहत आहात. विलास गरज साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि विलासजी गरज साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मी अजिंक्यजी गरज पिंट्याला आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व विलासजी गरज साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. प्रत्येक म्हणजे ग्रामस्थ आहेत गावकरी आहेत त्यांचा महत्त्वाचा सपोर्टही आहेत. त्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी रीतीनं आतापर्यंत पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सन्मान आहे तो सन्मान केला जातो. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात विलासजी गरज साहेबांसाठी. त्यानंतर आपल्या मंचावरती उपस्थित असलेले मनोहर भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मनोहर भोईर साहेबांचा आपण सन्मान करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा विनंती करेन दीपेजी म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. मनोहर भोईर साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. या गावचे हे सर्व नागरिक ज्यांचा सपोर्ट नेहमी राहिला तो संपूर्ण घासपाडा HDL चषकासाठी पर्व 5व्यामध्ये सर्व साथीने आहेत. जसा उल्लेख केला की यंग पिढी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सिनियर सिटीजन आणि विशेष महिला भगिनी या सर्वांचं मोलाचे योगदान आहे त्या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. अंतिम षटक असेल. गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय संजय हा गोलंदाज. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. पॉपिंग किसला सोडून जाणार हा चेंडू. तर मात्र फ्री हिटची संधी असेल तुमच्याकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 रन स्कोरबोर्ड. 38 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. फ्री हिटचा हा चेंडू असेल. गोलंदाज गुले मार्कवर पुन्हा एकदा संजय. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतलाय. यस 6 धावांची मोहर उमटवली गेले आणि टीमला सध्या पोहोचवलं गेले अगदी सुस्थितीमध्ये. 44 रन 44 धावा. अगदी बिनधास्तपणे हा शॉट पहिल्या फटका फ्री हिटचा हा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. यशच्या बॅटमधनं षटकार ठोकला गेलाय. 44 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतं मिड ऑफ रिझर्व मध्ये परंतु खराबपैकी पाहायला मिळालाय. 2 धावा अगदी अंकित केल्या गेल्यात आणि या दुहेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 46 रन्स. 46 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. दुसरं षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेलं होतं. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. ते बागोबाका कसराई पी टीमनं चांगली कामगिरी केली. एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने सध्या वाटचाल करतोय. 46 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. पुन्हा एकदा क्या बात है. बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. यशच्या बॅटमधनं छोटा पॅक बडा धमाका 6. सायकल घेऊन जाईल नाही काय. माझं लग्नाचं वय झालं लागल मला रुपुरी नागाय. एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. थँक्यू. संजय कणेरा हा गोलंदाज आपण पाहू शकता. त्याच्यात हल्ले चढवले जातात. 3 बॉलमध्ये 15 धावा खर्च केल्यात. सध्या टीमची टोटल 52 रन्स. 52 धावा स्कोरबोर्डवर लागतात. मागच्या 2 सामन्यामध्ये 40च्या आतमध्ये रोखण्यामध्ये यशस्वी झाले होते परंतु या मॅचमध्ये 50 पार केली गेलंय. शेवटचे 3 बॉल आहेत. अंतिम 3 चेंडू आहेत. पुन्हा एकदा हवाई सफारीकडनं हो सुरेख कमबॅक केलंय. ह्यावेळेस चांगलं कमबॅक. आणखीन 1-2 डॉट बॉल येतील का की आणखीन एखादा हवाई सफर आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल आहेत. 52 धावा आता स्कोरबोर्डवर पाहू शकतात. शेवटचे 2 बॉल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण टॉसच्या दिशेने या. इथे मान्यवांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न अगदी समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी धाब्याचा कॉल परंतु रोखलं गेलंय आणि एकेरीने समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 53 रन्स. जर एखादा षटकार येतोय तर 60 धावांचा टार्गेट असेल. एकानं विकेट जातोय
54 धावांचा टार्गेट असेल. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. शेवटचा बॉल आहे, थोडंसं फंबल होत आहेत. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्यात. षटक क्रमांक इथे 4 योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट असेल. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय विलासजी गरज साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. शिटी आले का नाही तर मान्यवरांना विनंती करणं पण विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? सत्रक्षण. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असतील. पुढील सन्मान आहे तो मंचावरती केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला 1111 रुपयाची देणगी लाभलेत. कैलासवासी पूजा गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गोविंदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा अजिंक्यजी गरज पिंटकदांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व गोविंद पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. कारण प्रत्येक जण आहेत म्हणजे जो वाटा आहे, जसं उल्लेख केला की छोटं काही होईना परंतु जी मदत केलेली आहे ती मदत या स्पर्धेसाठी महत्त्वाची आहेत. आपण केलेले जे 2 हात जे पुढे आणले आहेत त्याबद्दल सर्व घासपाडाच्या आपल्या ग्रामस्थांचा मनापासून आभार असणार आहेत. त्यांना तितकीच मोलाची साथ हे घासपाडाच्या टीमचे आहेत, घासपाडाच्या महिला भगिनींचे आहेत, सर्व ग्रामस्थांचे आहेत आणि आपल्या सर्व आयोजकांची असलेली मेहनत आज खरं तर मात्र या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि सन्मान आहे तो सन्मान मंचावरती आपण पाहू. त्या ठिकाणी पाहिलं असेल गोविंद पाटील साहेबांचा सन्मान आपण पाहिलेला आहे. तसेच अनंत भोईर साहेब आपल्या मंचावरती आहेत, त्यांचाही सन्मान आपण करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो दीपेशजी म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. अनंत भोईर साहेबांचा आपण सन्मान करूयात. दीपेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातं. आदरणीय अनंत भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. श्रीरामाचं आपण पाहिलं तर प्रतिकृती असलेले सन्मान चिन्ह, त्याच्यावरती आपण पाहिलं तर घासपाडा चषक हे आपण पाहू शकतात आणि हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकतात. मान्यवरांचा मनापासून आभार. अक्षय एका बाजूला मैदानावरती दाखल झाल्यात आणि अक्षयसाठी एक पारितोषिक आलंय. आमचे मित्र जांभूळपाड्याचे अजित किनी यांच्या माध्यमातून सलगच्या 3 सिक्सरनं अक्षयने जर ठोकले तर त्याच्यासाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राइज आहेत ते या ठिकाणी मात्र जाहीर करण्यात आलेलं आहेत. माझ्यामध्ये मजा येणार, रंगत वाढणार. पण पहिलं सत्र संपलं, काही मिस्टेकही झाल्या, कंधारपाड्यानं काही चुकीही केल्यात, चुकी दाखवण्याचा प्रयत्न करू. पण मैदानावरती मॅचला सुरुवात होत आहेत. लेट्स प्लेचा पंचांचा इशारा आलाय, मॅच सुरू होईल. एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती सुरुवात. जशी तुम्ही सुरुवात कराल तशीच आम्ही पण करू. मैदानावरती प्रत्युत्तर दिलंय. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार चौकार 4.
थँक्यू. बाय ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पहिला बॉल हा ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती धमाकेदार सुरुवात मैदानावरती करत असताना पहिल्याच बॉलला पाठवलं नितेश होते. नितेशच्या बॅटमधून आपण पाहिला तर हा स्ट्रोक आलाय, चौकार आलाय. 4 धावा पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला नितेश पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, एरियल रूट घेऊन बॉलला पाठवण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, अडवण्यात आलाय बॉलला. 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती. फ्लाइंग स्टार्ट करायची, सुरुवात चांगली करायची खंदरपाडा संघासाठी. वाघोबा खंदरपाडा संघासाठी सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत आणि गाईडलाईन करत असताना पहिल्या इनिंग मध्ये आपण पवनला पाहिलं, पवन घरतला पण पाहिलं. एक तीच गोष्ट आहेत की आपल्या भागातील खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय तर प्रत्येक स्पर्धेमध्ये घेणं ही गरजेचं आहे. आणि किमान आपल्या विभागाचं नाव होणार आहे. कुठलाही खेळाडू आपल्या परिसरातील जाऊन एखाद्या बाहेरच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळी जाईल त्यावेळी आपल्या परिसराचं नाव होणार आहे, आपल्या विभागाचं नाव होणार आहे. त्यामुळे त्याही गोष्टीवरती चर्चा होणार आहेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला, पहिल्या 2 बॉलवरती रन आहेत 6. पूल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, झेल नसणार आहेत. पाठीमागे आपण पाहिलं तर प्रकाश होते, प्रकाश थोडं कमी पडलेत. त्यापर्यंत एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 7 धावा. पहिल्या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं, पहिल्या 3 बॉलमध्ये रन मैदानावरती बनवल्या गेल्यात 7. .56 टार्गेट आहेत. एक फ्लाइंग स्टार्ट मात्र मैदानावरती करून द्यायचे आहेत. समोर आपण पाहिलं तर अक्षय बाहुबली खेळाडू आहेत. अक्षयच्या बॅट मधून फटका सजवलाय आणि तो चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. अक्षय घरत यांच्या बॅटमधून सलगच्या 3 बॉलवरती 3 सिक्सर आले तर विकी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. तसेच अजित किनी मॅन फ्रॉम जांभूलपाडा त्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये असणार आहेत. अनंतजी भोईर यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे. वाह. आणखी नेक्स्ट स्ट्रोक खेळलाय, ऑन साइडला खेळलाय, बॅट चांगली फिरलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा. अक्षयकडे पाहिलं तर बाहुबली खेळाडू आहे, तो सध्या मैदानावरती टीमचा तारानारा आहे खंदरपाड्याचा. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 15च्या घरामध्ये. 15 विदाउट लॉस. पाठीमागे रेस लागल्या 2 आमचे लहान मुलं, तेही आता सांगतात एकमेकांना काहीतरी, तिथेही चर्चा चालू आहे, तेही सांगू. आणखीन एक कडक 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 बेमिसाल बेधडक अक्षय घराच्या बॅट मधून बॉल मात्र निघून गेलाय दूरवरती. सिक्सर. थँक्यू. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती अक्षयचा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आणि स्लॉट मध्ये आलेला बॉलला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. सिक्सर आल्याने पाठीमागे चर्चा सुरू आहेत. एक खंदरपाड्याचा लहान आहे, दुसरा कसरालचा आहे. तो सांगतो अक्षय आउट होईल, तो सांगतो अक्षय आउट नाही, अक्षय सिक्सर मारेल. त्यांनाही दोघांना पण माहितात कोणी कोणाला काय बोलला, इथे मी पण ऐकलेलं आहे. त्यामुळे त्या दोघांच्या पण आता तो त्याला चिडवतोय, एक कसरालीचा एक खंदरपाड्याचा आहे. तेव्हा तिथे दोघांमध्ये रेस लागले आहेत. 12व्या खेळाडू सध्या ते समीकरण आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी, 18 बॉलमध्ये 35ची गरज आहे. थोडं घाई करा ही विनंती असणार आहेत. 18 बॉलचा केशेष, 35 धावेची गरज. अक्षय गरज 3 बॉलमध्ये 14 केलं. नितेश पाटीलने 3 चेंडूमध्ये 7 केल्यात. फ्लाइंग स्टार्ट. दोघांची नावं पाहिली तर वाघोबा सुरुवात आहेत. वाघोबा खंदरपाडा आणि वाघोबा कसरळी लांब नाही आहेत. तिथेही वाघोबा खंदरपाड्याचं पाहिलं तर विके आहेत. वाघोबा खंदरपाडा विके आणि वाघोबा कसरळी विके, दोन्ही विके संघ आहेत. आता इथून विक्ट्री निर्माण कोण करणार? वाघोबा खंदरपाडा विक्ट्री निर्माण करणार की वाघोबा कसराली विक्ट्री निर्माण करणार याची चर्चा आहे. अनुभवी खेळाडू आहेत, लिजन खेळाडू सध्या पद्मन पाटील यांना मैदानावरती घेऊन आल्यात गोलंदाजी मार्क वरती. समोर पाहिलं तर एका बाजूला नितेश पाटील या संघाचे महत्वाचे खेळाडू तेही आहेत. दुसऱ्या बाजूने अक्षय घरत त्यांना पण मैदानावरती पाहतायत. अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत अफलातून बॅटिंग आपण पाहिलेली आहे. ही सध्या गोष्ट आपण सध्या ही श्रणचित्र आहे ते डिबेन लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन सध्या नयन तांडेल त्या ठिकाणी मात्र टिपत असताना आपण पाहू शकतात. केवल आहेत आणि आमच्या बाजूने रोहित चौधरी आहेत जे सध्या
डिजिटल स्कोररची भूमिका जी आहेत ती मात्र बजावत असताना पाहायला मिळतात. प्रत्येकाला प्रत्येकाची दिलेली जबाबदारी हे अगदी योग्य ठाऊक आहेत आणि जबाबदारीने प्रत्येकजण काम करतोय. क्रिकेटचा खेळ आहे, आता नुसतं समालोचन करताना रन सांगून नाही चालणार, तर आता मजाही करायची, थोडंसं रंगतही आणावी लागेल. वाईड आला एक्स्ट्रा आलाय. पंच मात्र व्हायला दोन तव्यामध्ये करत असताना एक्सरसाइज पंचाने केल्यात. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावफलक्यावरती आपण धावा पाहिला तर संघाचे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेत 22. पहा हा बॉल खूपच बाहेर हदललाय. पद्मन वर्सेस नितेश असा सामना रंगणार आहेत. पहिला बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या टोला बॉल लागलाय, ते मात्र जाणतात अगदी. एकदा मैदानावरती घेतलं, दुसरा दाब्याचा प्रयत्न नाही घेणार. माहीत आहेत दोघांची बॅट बोलतात, दोघंही चांगले खेळतायत. आता अशा क्षणी रनआउटच्या माध्यमातून बाद होण्याचा चान्सेस मात्र थोडा कमी घेत आहेत टीम वाघोबा खंदरपाडा. त्यांना माहीत आहेत दोघांची विकेट किती महत्वाची आहेत. दुसऱ्या बाजूला ही मॅच जिंकायची असेल तर वाघोबा कसरेला विकेट घ्यायची आहेत, डिमांड विकेटची आहेत. पण दुसऱ्या बाजूनं खंदरपाडा तेच सांगतायत मैदानावरती थांबायचं आहे. पुन्हा आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट मात्र खेळू शकले नाहीत. समोरच्या दिशेने बॉल मात्र मार्कस झाला प्रेमनाथ आहेत, त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न ते करतायत. फिल्डिंग करेपर्यंत मेल एक रन, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 24 धावा. .2 ओव्हर्स, 1.2 चेंडूचा खेळ संपला, धावा 24. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टी उद्ध्वस्त झालाय. म्हणून म्हटलं या मॅचचे दोन पैलू आहेत. एक तर रन केल्यात, दुसऱ्या बाजूला विकेटही येणार. विकेट आलाय आणि संयमाची जी थोडीशी बाण होती ती आता तुटताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या बाहेर यावं लागलंय बॅटर नितेश पाटील लगॉन. अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. थँक्यू. डीजेने वाजवलंय कोणाला हलक्यात घेऊ नका. असा क्रिकेटचा खेळी आहेत, तिथे कधी कोणाला हलक्यात पण नाही घ्यायचं आणि मैदानावरती हलक्यात घेतल्यावरती तर परफेक्ट करेक्ट कार्यक्रम होतो. विकेट आलाय. पहिला धक्का आहे तर पहिला धक्का लागलाय वाघोबा खंदरपाड्याला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहू शकतात संजय कनेरा मैदानावरती दाखल झालेले आहेत. 24 ला एक विकेट जी आहे ती एक विकेट मात्र मैदानावरती गमावलेली आहेत. धावफलक्यावरती असताना धावा 24. निखिल पाटील कडून एक पारितोषिक आहे. संजय कनेराने जर सलग 3 सिक्सर ठोकले तर त्याच्यासाठी 500चा पारितोषिक असेल निखिल पाटील शिरगाव यांच्याकडून. चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 ला एक विकेट गमावलाय. आफ्टर 1.4 ओव्हर्स 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 24 धावा 56 करायच्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये, म्हणून मी म्हटलं की पद्मन पाटील एक अनुभवी खेळाडू आहेत. 22चा इशारा पंच घोषित करतायत. इतकी वर्ष वाघोबा क्रिकेट क्लब कसरालीसाठी ज्याने क्रिकेट खेळल्यात या संघामध्ये अनुभवी खेळाडू म्हणून पद्मन पाटील सध्या आपली भूमिका बजावतायत आणि पद्मन पाटीलसाठी पारितोषिक आलंय प्रत्येक विकेटसाठी. वेदांश डोंगरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. 25 झाल्यात. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 100 जमाई झालेत. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. बॉल पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा मात्र मैदानावरती बहाल केली जात आहेत. रन मैदानावरती वाढल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. एकूण धावा धावफलकावरती 26 करायच्या 56. 56 सप्तक 56 इथून बनवायच्या. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा मिडल ऑफ द बॅट चेंडू खेळू शकले नाहीत. एक धाव तर घेतलाय. प्रेमनाथ मात्र बॉलवरती येतात. मिसफील्ड झालाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डेंजर झोन आणि डेंजर झोन कडे धावत असताना कदापि चुकीची कॉलिंग. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट आलाय. अक्षय मैदानाच्या बाहेर गॉन. स्टंटमॅन आला होता. स्टंटमॅन
स्टंटमॅननं स्टंट दाखवलेला आहे. सर्व काही इथे सर्व काही आहे. स्टंटमॅन येणार, सर्व काही येणार, तुम्हाला सर्व काही पाहायला मिळणार. आणि समीकरण पहा, 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉलमध्ये 29ची गरज आहे. एक आणखीन सन्मान आपल्या मंचावरती केला जातो. आदरणीय हरिचंद्र घरेज साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करूयात. कंपॅरिझन पहा, वाघोबा ग्रुप कसरले 23ला 3 विकेट होते. वाघोबा खंदारपाडा पुढे आहे 2 ओव्हरमध्ये 27ला 2 विकेट आहेत. विकेटही कमी आहेत, +4 धावाही आपण पाहिलं तर पुढे आहेत. या षटकानंतर तो आपण सन्मान आहे तो काही वेळामध्ये घेणार आहोत, कारण की मॅच इम्पॉर्टंट आहेत. 27 झाल्यात, अजून 29 करायचे आहेत. 29 करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शेष असेल. 12 बॉलमध्ये 29 धावेचं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. सर्वस्वी जबाबदारी आता मैदानावरती स्वीकारावी लागेल. संजय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मैदानावरती आहेत. गोलंदाज रेडी आहेत. प्रेमनाथ वैती. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. एक धाव तर घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु संजय त्या ठिकाणी धावतायत. एका धावेवरती फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. एकच धाव मैदानावरती येत आहेत. 11 बॉलचा खेळ शेष आहे. 11 बॉलमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी एक धावाला एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. 28 ऑन स्कोर कार्ड लगावले गेल्यात. पाठलाग मैदानावरती करायचं. 56चा 28 धावा धावफलकावरती लगावल्यात. प्रेमनाथ यांच्या अगेन्स्ट मैदानावरती आपण पाहिलं तर धनंजय भोईर यांना बॅटिंग करायची आहेत, रन करायचे आहेत. अशा सिच्युएशन मध्ये पाहूया गोलंदाज प्रेमनाथ. ओ ओ ओ ओ हो हो नो 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 न बॉल न बॉल आहे. त्यामुळे आता त्या गोष्टी सध्या मैदानावरती पंचाने अधिकृत केलेल्या आहेत. न बॉल पंचाने सांगितलंय. बॉल डिलिव्हर करण्यात आलेला, त्यामुळे आता 2 गोष्टीवरती चर्चा सध्या आहे. नो बॉल बिमर घोषित केलाय. नो बॉल आलाय आणि नो बॉलने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. देवांश मला माहिती देत आहेत. देवांग रन आतापर्यंत झालेले आहेत 29. 29 धावा धावफलकावरती लगावल्यात. 11 बॉलचा खेळ. 27ची गरज. फ्रीडचा बॉल मैदानावरती असणार आहे. समोर धनंजय आक्रमण करायचंय. फ्रीडच्या बॉलवरती त्याला भिरकावलाय, पण तितकं टायमिंग नाही झालं. बॅटमध्ये तितका बॉल नाही आला. एकाच जमीवरती समाधान व्यक्त करावं लागत आहेत. समीकरण मैदानावरती जर पाहिलं 10 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहे. मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 26. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर नेहमी म्हटलं गेले, तुम्ही प्रयत्न करा, परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहेत, हेही आपण पाहिलं. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा शॉर्ट फाईन लेग मध्ये तिथे एक धाव घेतली जात आहेत. कदापि जिथे विकेट आली होती खास करून अक्षयची, तिथून मॅच थोडा बदललेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की रनआउटच्या माध्यमातून तुम्ही फेकलेली विकेट, रनआउटच्या माध्यमातून तुम्ही गमावलेली विकेट संघासाठी नेहमी मायने ठेवणारी असते आणि त्या गोष्टी तुम्ही मैदानावरती पाहिलेल्या आहेत. 31ला 2 विकेट आहेत. समीकरण मैदानावरती जर आपण पाहिलं येणारे बॉल शेष आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये रन करायचे आहेत. अजूनही 25 धावा. नऊ चेंडू खेळ बाकी आहे. 25 धावेची गरज. सोडून दिला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच मात्र व्हायलात. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये पुन्हा एकदा ऍड झालाय. एक्स्ट्रा धावाही क्रिकेटमध्ये महत्वाच्या मानल्या जात आहेत. पहा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल सोडून दिला धनंजय यांनी आणि तो मात्र आपण पाहिलं तर खूपच बाहेर निघाला. 32ला 2 विकेट आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकी एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून चालला. रेस लागलाय क्षेत्ररक्षकांमध्ये. तिथे बॉलला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खंदरपाडा संघाला हवावासा वाटणारा हा आलाय चौकार. 4. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. धनंजय साठी टाकलेला बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे खेळले. शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू होते, ती बीट झालेत. पाठला करत असताना मात्र बॉल जर आपण पाहिलं तर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून गेला. क्षेत्ररक्षक तर आले होते, परंतु बॉल मात्र आपण पाहिलं तर तोपर्यंत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता आणि 4 धावेने संघाची धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती लगावल्यात. 8 बॉलचा खेळ आता मैदानावरती राहिलाय बाकी. या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेट आपण पुन्हा एकदा पाहू शकतात 20 धावेंचं. हो नो 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 मैदानावरती आता सध्या होतंय तरी काय, ही चर्चा आहे.
या षटकामध्ये एक वेळा नाही, हे 2 वेळा घडलेत, 2 वेळा घडल्यात. पंच वाळल्यात, व्हाईट बॉलचा इशारा घोषित केलाय. वाईट +1 वाईट आलाय. आता वाईट काळ कोणावरती येणार, वाईट आलाय, वाईट काळ कोणावरती येणार याची चर्चा सध्या. पा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफटमच्या बाहेरचा बॉल, ऑफटमच्या बाहेरचा बॉल आहे, त्यामुळे व्हाईट पंचाने अधिकृत घोषणा केलेली आहेत. 8 बॉलचा खेळ आता बाकी आहेत. 8 बॉल मध्ये 18ची गरज आहे. जबाबदारी संजय कनेराला स्वीकारण्याची हीच वेळ आहे. पाहूयात संजय समोर पुन्हा प्रेमनाथ. 8 मध्ये 18 समोर खेळण्याचा प्रयत्न. धनंजय यांच्या दिशेने बॉल आपण पाहिला तर अगदी लागत असताना तिथून मात्र फक्त एकच धावा आता मेल. मॅचचं समीकरण पुन्हा बदललेलं आहे, समीकरणामध्ये चेंज झालेलं आहे. 7 बॉलचा खेळ शेष आहेत आणि 7 बॉल मध्ये 17 धावा करायच्या आहेत. 17 आहे. खतरा आहेत, खतरो की घंटी सध्या मैदानावरती वाजू लागलेली आहे. कोणाच्या बाजूने लागणार त्याची चर्चा सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 मध्ये 17. ओहो सफल झाले, इतके सफल झाले की यष्टीच दाखवून दिली होती आणि गोलंदाजाने ती यष्टी उद्ध्वस्त केल्यात. प्रेमनाथनं मैदानावरती विकेट मिळाली. फलंदाज धनंजय भोईर आज मात्र कॅप्टन नॉक न साकारताना पाहायला मिळाले. बाद. थँक यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, इतके बाहेर निघाले होते की त्यांना माहिती नव्हतं की आपली लेग स्टंप उजवी स्टंप कुठली आहेत. आणि सर्व सोडलं होतं धनंजयनं, पूर्ण स्टंप दाखवल्या होत्या. आणि इतके तुम्ही सफल होत असताना जर प्रॉपर कनेक्शन नाही होत मग तुम्ही गोलंदाजासाठी संधी दिली होती की यष्ट्या उद्ध्वस्त कर. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, फलंदाज बाद झाल्यात. समीकरण आहे 6 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 6 बॉल मध्ये करायच्या 17. पण कदापि आता मैदानावरती नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती दर्पण आल्यात. दर्पणचा क्रमांक कदापि धनंजयच्या अगोदर होता. 3ऱ्या क्रमांकावरती कदापि खंदरपाडा संघ थोडा प्लॅनिंग करू शकला असता, दर्पणला कदापि प्रमोट करू शकला असता, पण दर्पणला दाखवायचं आहे. दुसऱ्या बाजूला संजयलाही दाखवायचं आहे. संजय कनेरा आहेत, थोडंसं या वर्षामध्ये तो फॉर्म तितक्या नाही सापडलेला आहे, पण ही वेळ आहे या मैदानावरती तो फॉर्म शोधण्याची, तो फॉर्म दाखवण्याची आणि ती मात्र कामगिरी मैदानावरती करतील का त्याची चर्चा होणार आहे. अनंत पाटील आलेले आहेत. शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी वेदांश कृतिका डोंगरे यांच्या माध्यमातून पद्मन पाटीलसाठी 200 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. ते काही वेळामध्ये आपण देणार आहोत. 6 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला बाकी. 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे अजूनही जवळपास 17. पहिला बॉल संजय कनेरा बॅट मध्ये, बॉल अजूनही त्यांच्या येत नाहीत. पाठीमागे फिरून देखील बॉल बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीत. कुठेतरी थोडंसं धोक्याची घंटा वाजू लागले ती खंदरपाडाच्या आता डगआउट मध्ये. 5 मध्ये आता करायचे तर 16. 5 मध्ये 16ची गरज आहे. 5 बॉलचा खेळ, 16 धाब्याची विशेष गरज. स्ट्राईक एंडला दर्पण. फुलटच बॉल, त्याला मात्र कन्वर्ट नाही करता आला. बॉल मात्र निघून जातो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलात. एक नंतर घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला. दुसरी धाव मात्र मैदानावरती कंप्लीट होईल यातील काही शंका नाही. 2 धावा मात्र मैदानावरती कंप्लीट झाल्यात. 4 बॉलचा खेळ तर मैदानावरती राहिलाय बाकी आणि 4 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 14. एक चांगला फटका हवा आहे तो टीम खंदरपाडाला आणि एक चांगला बॉल टाकायचा आहे तो टीम वाघोबा कसरालीला. 4 मध्ये 14. मॅच तर अगदी आपण पाहिलं तर रोमांचक अगदी सिच्युएशन मध्ये आहे, परंतु लढण्याची संधी हीच आहे. हीच वेळ आहे स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची. हीच वेळ आहे स्वतःला सांगण्याची आम्ही करू शकतोय हे स्वतःला सांगायचं आहे. नाही नाही नाही, बॅट स्विंग चांगला नाही, बॅट मध्ये बॉलच नाही आला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडू आलाय. 3 मध्ये 14ची गरज. आता तिथून तुम्हाला 3 मध्ये 14 कराव्या लागतील. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला सर्व काही गोष्टी प्लॅनिंग माहित असणं गरजेचं आहे. ए प्लॅन फेल झाल्यानंतर बी प्लॅन कसा अद्यावत करायचा, बी फेल झाल्यावरती सी कसा एम्प्लॉय करायचा, ह्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती माहित पाहिजे. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. टाळ्याचा गजर आलाय कसरवलीकडून, त्यांना माहित आहेत. आता ही मॅच आपण जवळपास आलेलो आहोत, पण खंदरपाडानं केलेला मिस्टेक आहे त्या मिस्टेकच केलेल्या आहेत. कदापि त्या मिस्टेकच महागड्या पडलेल्या आहेत. कदापि तिथे ती विकेट आली रनआउटची, ती रनआउटची विकेट या मॅचची एक सर्वाधिक मोस्ट विकेट होती. त्या विकेटनं खेळ बदलला. कदापि अक्षय असते ना तर आणखीन काही गोष्टी वेगळ्या असत्या. नाही, अजूनही बॅटमध्ये नाही बॉल आहेत. आता संजय कोणतेतरी स्ट्रगल करतायत. मागच्या काही स्पर्धेमध्ये तो तितका स्ट्रगल त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती रन करायच्या 13.
लास्ट बॉल शिल्लक. लास्ट बॉल. हॅलो.